मुख्यमंत्रीपद घेणाऱ्या कोंबडी चोर नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, हरामखोर अनिल बोंडेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मनोज दादा जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा आज की जय। एक मराठा लाख मराठा। नारायण राणे आणि अनिल बोंडे यांची अवकात काही मी 1990 पासून पाहतोय। नारायण राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस टोपी घालून फिरायचे। नारायण राणे आता फक्त फडणवीसाचे आणि BJPचे पाय चाटण्यासाठी ह्या सगळे प्रक्रिया करत आहेत। नारायण राणे साहेब, आपण ज्यावेळेस मराठा समाजाच्या समितीमध्ये यायचं होतं त्यावेळेस तुम्ही आमच्या पुढे हात जोडलेले आहेत। राणे साहेब, देशमुख साहेबाकडे, सभापती साहेबाकडे आम्हीच गेलेलो आहेत आणि सभापती साहेबाकडे जाऊनच तुम्हाला आम्ही मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष केलेला आहे। तुम्ही असं समजू नका आणि आज तुम्ही असं समजायला लागले की आम्ही वेगळे आहोत आणि मनोज जरांगेची काय अवकात मनोज मराठवाड्यामध्ये येऊन दाखवतो मी। अरे तुमच्या कोकणातच तुम्हाला कोणी येऊ देत नाहीत, कोकणातून तर पळून गेलात। राणे साहेब, तुमच्यासाठी सुद्धा मी आलेलो आहे कोकणामध्ये अनेक वेळा तुमच्या बैठका घेतलेल्या आहेत। पाहिले तुमच्यात काय धमक येते। तुमचे ते 2 पिल्लं आहेत ना, दोन्ही पिल्लं ते सुद्धा कुत्र्यासारखे ओरडतात, त्यांना नीट समजून सांगा। ते जर म्हटलं ना मनोज जरांगे पाटलाची जीभ लय वळवळ करते, अरे जीभ वळवळ करते। मनोज जरांगे पाटील एकटा नाही, प्रत्येक मराठ्याच्या घरात प्रत्येक माणूस हा मनोज जरांगे पाटील जन्माला आलेला आहे। तुम्हाला एकटा मनोज जरांगे दिसणार नाही, मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या संपूर्णपणे मराठ्यांच्या घरामध्ये प्रत्येक मराठा युवक हा मनोज जरांगे पाटील आहे आणि त्याच्यात धमक आहे तुम्हाला अडवण्याची। तुम्ही जरांगे पाटलाला खेटायचं खूप दूर आहे। काय बोलता नारायण राणे, तुमचं तोंड काय अवकात आहे तुमची? तुम्ही कशा पद्धतीने बोलता? 4 पक्ष बदलतात, ज्याने जन्माला घातलं त्याला तुम्ही राहिला नाहीत, तुम्ही इमानदारीने राहिले नाहीत। कोणाची इमानदारी? 3रा पक्ष आहे तुमचा। आता पुढच्या पक्षात जर इकडे बोलवतं तर आत्ता पळवत येताल तुम्ही। या प्रकारची अवकात तुमची आहे। कोंबडी चोर म्हणून तुम्हाला म्हटलं जातं। आम्हाला वाटायचं काहीतरी तुम्ही नारायण राणे आहात, कुठल्या तरी कोकणातले आमचे मराठा समाजाचे आहेत, पण कुठल्या समाजाचं कुठल्या अवकातीचं काय माहीत नाही कोणासाठी। अरे आमचंही काय दुश्मन नाही फडणवीस, आम्हाला काही घेणं देणं नाही। सत्ता आहे, सत्यत आहे, सरकार आहे म्हणून आम्ही त्याला बोलतो। आणि तुला काय बाप म्हणून मानून घ्यायचं असेल तर घे मानून। अनेक लोकांनी तर बापाचे नाव त्याचे नाव लिहिले हातावर, आमच्या जावलादी आहेत त्या, पण त्या कोणाच्या जावलादी आहेत त्या शोधावं लागणार आहे आता। आणि तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या कपडावर नाव गोंदून घ्या, फडणवीस मोदीचं काय प्रॉब्लेम नाही। मराठा एक आहे, एक राहणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये जरांगे पाटील होऊन तुम्हाला आडवा येणार आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज यांच्या वतीने आमचे संघर्षयोद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात सरकारने त्यांच्यावर ते सरकारचे पाय चाटून, तळवे चाटून, त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवून जे मंत्रिपद मिळवले असे भुंकणारे कुत्रे आमच्या दादावर त्यांनी सोडलेले आहेत। परंतु आमच्या स्वाभिमान नेत्यावर, प्रामाणिक नेत्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही याचं हे सरकार लक्षात घ्यावं। येणाऱ्या काळात म्हणजे विधानसभा, लोकसभेत आम्ही ताकद दाखवून दिली मतदानाच्या रूपात, आणि विधानसभेत पण तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय अखंड मराठा समाज असेल, सकल मराठा समाज असेल हा शांत बसणार नाही। येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि सरकारने एक लक्षात ठेवावं, आमच्या प्रामाणिक योद्ध्यावर भुंकणारे कुत्रे सोडणं थांबवा, अन्यथा तुमचे डोके फोडल्याशिवाय आणि तुमच्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।